सर्वांना नमस्कार. शाळेच्या पहिल्या दिवशी प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेच्या ॲपमध्ये आपण रोजची हजेरी जर भरायला गेला तर त्या ठिकाणी आपल्याला एक समस्या निर्माण होते. आपली दैनंदिन उपस्थिती भरली जाऊ शकत नाही. आपण भरण्याचा प्रयत्न करूया. या ठिकाणी बघा, मी पट पहिला वेगळा होता, आता इयत्ता दुसरी उपस्थित विद्यार्थी संख्या नोंदणीकृत विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा कमी किंवा समान असावी अशा प्रकारचा मेसेज आलेला आहे. अशी समस्या आपल्या शाळेमध्ये ज्या वर्षी शैक्षणिक वर्ष बदललं जातं आणि पहिलीचे विद्यार्थी दुसरीत, दुसरीचे विद्यार्थी तिसरीत जातात, अशा वेळी किंवा शाळेतला एखादा विद्यार्थी दाखला घेऊन दुसऱ्या शाळेत गेला असेल तर तेव्हा, किंवा आपल्या शाळेमध्ये जर एखादा विद्यार्थी दाखल झालेला असेल तर अशा वेळेला अशी समस्या निर्माण होते. त्यासाठी आपण काय करायचं ते आपण या व्हिडिओमार्फत पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण क्रोम ब्राउझरवर जायचं आहे आणि आपली जी सरळ पोर्टलची जी वेबसाईट आहे education.maharashtra.gov.in या वेबसाईटवर आपण वेबसाईट टाकायची आहे आणि सर्च करायचं आहे. यानंतर जी पहिली वेबसाईट येते त्याला आपण टच करणार आहात. टच केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होतो. यामध्ये अलर्ट म्हणून येते, ती टॅब आपण बंद करणार आहात. या ठिकाणी इंग्लिश भाषा झालेली आहे, आपण ती मराठी करूया. यामध्ये मेनू बारवर तिसरी जी टॅब आहे विभागीय लिंकची, त्याला आपण टच करूया. टच केल्यानंतर अशा प्रकारचे आपण सरळ पोर्टलवर ज्या ज्या टॅबवर काम करतात त्या सर्व टॅब या ठिकाणी येतात. यामध्ये प्रधानमंत्री पोषण शक्ती योजना ही जी टॅब आहे तिला आपण टच करूया. टच केल्यानंतर आपल्या शाळेचा UDIS नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून घ्यायचा आहे. आणि लॉग इन म्हणूया. लॉग इन झाल्यानंतर वर अशा प्रकारचा मेसेज येतो. या ठिकाणी चेकबॉक्सला आपण क्लिक करूया आणि सबमिट म्हणूया. वर मेनू बारवर बरेच ऑप्शन आहेत. या ऑप्शनमध्ये एनरोलमेंट म्हणून जी टॅब आहे या टॅबला आपण क्लिक करायचं. सब टॅब येते. सब टॅब आल्यानंतर पुन्हा एकदा क्लिक करणार आहात. या ठिकाणी या एनरोलमेंट टॅबमध्ये रिक्वेस्ट टू रिटर्न अशी एक टॅब येते. आपण या ठिकाणी आपण क्लिक करणार आहात आणि ओके करणार आहात. सेंड रिक्वेस्ट टू रिटर्न धिस स्क्रीन, तर ओके म्हणायचं आहे. रिक्वेस्ट सेंड सक्सेसफुली टू ब्लॉक ऑफिसर. आता ही रिक्वेस्ट आपली तालुक्याला जाते आणि तालुक्याला गेल्यानंतर त्या ठिकाणाहून जेव्हा त्यांनी अप्रुव्हल देतील त्यानंतर आपण या ठिकाणी येऊन पुन्हा आपल्याला पट भरायचं आहे. आपण ते पाहूया. आता एखादा दिवस आपल्याला रिक्वेस्ट अप्रूव्ह करायला जाईल, त्यानंतर आपण पुन्हा व्हिडिओ यामध्ये आपल्याला तालुक्याच्या डाटा ऑपरेटरला आपल्याला संपर्क साधून आपली रिक्वेस्ट पाठवली आहे हे सांगावं लागेल आणि त्यांनी अप्रूव्ह केल्यानंतरच आपल्याला पुन्हा या ठिकाणी पट भरायला संधी मिळणार आहे. पाहूया, आपण रिक्वेस्ट अप्रूव्ह होण्याची वाट पाहूया. आपली रिक्वेस्ट अप्रूव्ह झाली का नाही ते आता आपण पाहूया. आपण education.maharashtra.gov.in ही वेबसाईट टाकायची आहे. त्यानंतर जी पहिली वेबसाईट येते त्याला आपण टच करूया. ही लॉग इन प्रोसिजर नेहमीप्रमाणे आपण करून घ्यायची आहे. लॉग इन झाल्यानंतर या ठिकाणी चेकबॉक्सला क्लिक करून सबमिट म्हणायचं आहे आणि पुन्हा एकदा आपलं काम एनरोलमेंटमध्ये आहे तिथे जाऊया. सब टॅब ओपन केली. या ठिकाणी आपलं काम करण्यासाठी या ठिकाणी रिक्वेस्ट अप्रूव्ह झालेली आहे आणि आपण इथं आता सध्या जो पट नवीन पट आहे तो पट टाकून घ्यायचा आहे. मी माझ्या शाळेचा सध्याचा पट टाकून घेतो. तुम्ही त्या पद्धतीनं आपल्या सध्याचा पट जो आहे तो पट टाकायचा आहे. एकूण पट बरोबर आहे का नाही ते खात्री करायचं आहे. या पद्धतीने आपण पट बरोबर असल्याची खात्री केल्यानंतर
अपडेट क्लिक करायचं आहे. अपडेट झाल्यानंतर डाटा सेव्ड सक्सेसफुली म्हणून मेसेज येतो, तो घालवायचा आणि त्यानंतर पट खात्री करून घ्या अजून एकदा की आपला पट शाळेचा बरोबर आहे का नाही आणि खात्री झाल्यानंतर फायनलाइज करून घ्यायचं आहे. डू यू रिअली वॉन्ट टू फायनलाइज? ओके आपण क्लिक करायचं आहे. फायनलाइज सक्सेसफुली. आता यानंतर मात्र आपण MDM ॲपमध्ये आपल्या शाळेचा पट भरायला आपण पट भरू शकता आणि आपला MDM दैनंदिन उपस्थिती आपण खात्रीशीरपणे भरू शकता. धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा.